नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश। आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, आपण चाललो आहोत अंगणेवाडीच्या आई भराडी देवीच्या जत्रेला। तर काय आलं तर आता वाजले दुपारचे 2 आणि दरवेळेप्रमाणे आपण दुपारी जातोय, कारण की संध्याकाळी आपल्याला जायला भेटत नाही, कारण आपल्या आजोबांकडे नैवेद्याचं ताट असतं, मग तिकडे जात असतो आपल्याला, मग आपली पूर्ण फॅमिली संध्याकाळची तिकडे जाते। तर त्यामुळे आता आपण दुपारचे निघालोय, 2 वाजलेत। तर जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। काय नको तर मग गर्दी तर किती असेल सांगता येत नाही, कारण शनिवार रविवार आहे। तर बघूया आपल्याला कशी मजा करायला भेटते। दर्शनाची रांग केवढी असेल सांगता येत नाही, आपण रांगेनेच जाणार आहोत। तर बघू, आपले मित्रपरिवार सुद्धा आहे त्या ठिकाणी, भेटलं तर खूप भारी वाटेल। तर बघूया आजचा ब्लॉग कसा बनतोय, ब्लॉग शेवटपर्यंत फक्त नक्की बघा। तर आता निघालो, चला आपण निघालोय। काकी आहे, काका आहेत आणि पप्पा खाली गेलेत। तर रिक्षेने प्रवास करायचा आहे, डायरेक्ट आपण रिक्षेमध्ये बसल्यावरती भेटूया। चला, काकी सांगा जत्रे केव्हा म्हणून। जत्रे केव्हा चला। तर आपण पोचलोय अंगणेवाडीला। असं कायचं पार्किंग लॉट आहे, आपली ऑटो, आणि आपण आता आतमध्ये जाऊ, बघूया काय विषय होतोय। आपण आलोय गेटवरून आतमध्ये, आणि गर्दी बऱ्यापैकी पुढे दिसतीये। मध्ये मध्ये गाणी चालू आहेत, त्यामुळे मग विषय आहे जरा ब्लॉगचा, गाणी बिनी वाजतं। आणि बस सेवा बघा इथून उपलब्ध आहे, एसटी स्टँड। तर गर्दी आहे, नाही असं म्हणता येणार नाही। बघूया, स्टॉल वगैरे फुल जोरदार आहेत। जमल्यास रात्री पुन्हा एकदा येऊया। स्टॉल संपत नाहीत, जवळजवळ 200 ते 300 मीटर आतमध्ये जायचं आहे चालत। पार्किंग लांब ठेवलंय नेहमीप्रमाणे, दरवर्षीप्रमाणे। आता चालतोय, ऊन तर जाम आहे भाई, खतरनाक ऊन लागता। पप्पा रुमाल घेऊनच फिरतात, घाम पुसत। महिला कशा बोलतात, लाडाची बाय लाडाची लेक। खूप मस्त मस्त फूड स्टॉल सुद्धा लागले आहेत आपल्याला। किती मोठा स्टॉल आहे बघा। आपण मंदिराच्या जवळ पोचायला आलोय, पुढे जाऊन बघू गर्दी काय विषय आहे। नसेल, आय थिंक दिसत तर नाही आहे, पण तरी सुद्धा बघूया पुढे जाऊ। गर्दी तर दिसतच नाही आहे, गर्दीचा विषयच नाही आहे। लास्ट टाइम सारखं पण आपल्याला मोकळं मिळालं आहे। तर जाऊया पुढे, डायरेक्ट काका ज्या लाईनीतून घेऊन जातील त्या लाईनीने जाऊ आतमध्ये। आतमध्ये व्हिडिओ शूटला अलाउड नाही आहे, हे आधीच सांगतो तुम्हाला। मित्रांनो, तुम्हाला बोललेलं आपला मित्रपरिवार मिळेल, दत्ताबाई आहे, त्याचे पप्पा आहेत, दोघांना भेटून खूप छान वाटलं। रात्री भेटाय परत। काय बाकी खरेदी बिरेदी केला? आताच निघते, रुपयानी खाया, रुपयानी घराकडे। एक नंबर दिसतंय, बघू पुढे पुढे जाऊया। खाली गर्दी बघा किती आहे। गर्दी आहे खालच्या बाजूने, त्या ठिकाणी बघू शकता जे तुला आपली पोलीस कक्षा ठिकाणी वगैरे घेऊन आले। आरतीची वाट पाहत आहे। शुभदा वेळकर रुद्राज ठोणेकर, आपलं सुजल भाऊ पण भेटला आपल्या। तुला येऊ काय या बाबूनी आतमध्ये भेटाय संध्याकाळी काय नाही नाही
24 चाललंय हो. फुल गर्दी झाली, फुल गर्दी. आपली रांग शिस्तीत. तर आपण दर्शन घेऊन बाहेर आलोय. आलोय बाहेर आणि आपले भांडूपमधले सबस्क्रायबर सुद्धा होते मंदिरात. तो छोटासा बाबू एकदम असा वर मान करून करून बघत होता. आपले जे कोरगावकर साहेब आहेत त्यांचा नातू. तर आता आधी जाऊया आपण तिकडे, चप्पल वगैरे घेऊ आणि मग फिरायला सुरुवात. साधा साधा. तर आपण आलोय पोटपूजा करायला, काहीतरी खाऊया. निघालो 2 वाजता. पटापट पटापट दर्शन झालं. गर्दी आहे पण आपल्याला एवढी काही गर्दी जाणवली नाही. बघू काहीतरी मागव खाऊया आणि मग पुढे निघू. या मिसळपाव खाऊया आणि भेटू. या खाजा लाडू घेऊया. 80 रुपये बुंदीचे आहेत ते ना? घ्या ते घ्या. घ्या तसले पण ताजा ताजा खाजा वगैरे. तर आपलं खाऊन पिऊन पण झाला एसटी आणि शॉपिंग सुद्धा झालंय मस्तपैकी. शॉपिंग झाली आहे. आता बाहेर जाऊ, ऑटो वगैरे बघू आणि आपण निघायला घेणार. फुलदाणी काय बघूया तरी अजून बराच चालाचा. निमरात नुसतं घामटान गेलो आम्ही. तर मित्रांनो तिकडनं निघून त्यानंतर घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि खाली येऊन भेटलं आणि आपली परी डार्लिंग प्रतीक पण आहे, पण तो घरी आहे, काहीतरी काम करतोय. तर मित्रांनो ब्लॉग एवढ्यात एंड नाही करणार आपण. पप्पांचे मामा म्हणजे आपले आजोबा त्यांच्याकडे जाणार आपण. भंडाऱ्याला ताट वगैरे लागतं म्हणजे नैवेद्याचा, देवीला नैवेद्य प्रसाद म्हणून जो चढवतात, तर तो तिकडे तळानीला पप्पांच्या मामांकडे आपल्या आजोळी त्या ठिकाणी होतो. तर मग तिकडचा सुद्धा शूट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर आपण एंड करू. मग आता बघू तो संध्याकाळी 7:30च्या दरम्यान आपण तिकडे जाणार. तर तिकडची काय प्रोसिजर असते, काय सोहळा असतो, नैवेद्य वगैरे कसा केला जातो, ते सर्व आपण तिकडे गेल्यानंतर मग बघूया. मित्रांनो घरी कोणीच नाही आहे. काका आणि काकी गेलेत वांगणेत, कारण की वांगणेत आज देव आलेत, तर त्यासाठी काका आणि काकी गेलेत. आणि मित्रांनो कोरगावकर साहेब भांडूपमधले ते वगैरे भेटले. मग बाहेरसून मी त्यांना आवाज दिला मगाशी, जसं मी तुम्हाला सांगितलं, पण ना त्यांचं लक्ष नव्हतं. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर सुद्धा ते भेटले, पण विषय असा झाला की त्यांचं घाई गडबड होती तिकडे आणि त्यांचं लक्ष नव्हतं. पण ते छोटा जो बाबू आहे आपला सबस्क्रायबर, ज्याने मला शिर्डीमध्ये आवाज दिला होता समोरून स्वतःहून आणि खूप खुश झाला होता तो आपल्याला बघून, तर त्या बाबूचं लक्ष गेलं. तो गर्दीतून असं मानवर काढून काढून बघतोय. मी हात असा केला आणि पटकन मी सुद्धा मग दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. आणि तसंच ते जे सुजल वगैरे मिळालेले, आपल्या अंगणेवाडीची गँग सर्वच पोरं मिळाली नाही, कारण की सर्वजणं मंदिराच्या गाभाऱ्यात आपापल्या कामामध्ये बिझी होते, त्यामुळे त्यांना आपल्याला शूटमध्ये घेता आलं नाही. तर ती मित्रमंडळी म्हणजे अंगणेवाडीचं जे बिट्स आहे, मी गावी आलो की त्या बिट्समधून मी वाजवतो, असा विषय आहे. आणि आता डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटूया, ज्यावेळी तळानीला आपण आजोबांकडे जाणार, त्यावेळेला तुम्हाला तिकडचा कार्यक्रम दाखवू. हां, तर चला मित्रांनो, फायनली आपण निघालो आहे तळानीला जायला. पप्पा आहेत, काका आहेत, हे बघा पुढे. तर तिकडे जाऊया. काकी आधीच गेली मगाशी. मी आणि काका काकीला सोडायला गेलेलो, तर काकीला तिथे सोडलं. तर आता आम्ही निघतोय. आता वाजले आहेत, अंधार जाम आला रे, टॉर्च पण गेला. आता वाजले आहेत 8:30. तर मग तिकडे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो कसं काय प्रोग्राम असतो ते.
प्रकारे ब्राह्मण महाराज आणि करतो आकार आणि तू देवी भराडी, तर आज तुझी ही सेवा चाकरी या ठिकाणी लेकरांनी बाळगोपाळ लेकरांनी या ठिकाणी केलेली असा यात तू मान्य कर. लेकरांची जी काय मनोइच्छा असा, प्रत्येक लेकराची जी नोकरी धंदो व्यवसाय काय व्यवसाय वाढवण्याची कुठच्याही बाजू असा तू सगळं तू सफल करून देऊन लेकरा बाळाचा सांभाळ करून पुढे काय चुक्या अपराध लेकरांकडून घडले असतील तर तू आज ते माफ करून आतापर्यंतचे सेवा चाकरी लेकरांकडून असलेल्या घर कुटुंबाकडून सगळ्या लेकरांकडून जी करून घेतात तशी पुढे करून घे आणि याच्यापेक्षा भरभराट तुझी सेवा चाकरी करून घ्यायला राजी राह. मला चालू सांभाळ कर. त्यांना गाडी काय स्पेशल गाडी खाते. हां, तर मित्रांनो आत्ताच गारणं वगैरे घालून झालं आहे. आता ताट निघेल सड्यावर न्यायला, तर त्यावेळी तुम्हाला शूट दाखवतो आणि मग डायरेक्ट सड्यावर जाताना भेटू. खैरे गेलो. तू काय आणलं? पाणी बॉटल. माका म्हटलं बार मधून पाणी बॉटल मला लगेच लागणार. या प्रसादा केव्हा होत्या बाई. हा आरामात बोलवलंय सगळ्यांनी. केव्हा जेव केव्हा दत्ताबाई